वातावरण या ठिकाणी चालू आहे सातारा आणि सांगलीमध्ये विशेषतः. ते वातावरण ठराविक भाजपच्या मंत्र्यांमुळे दूषित झालेलं आहे. खरं तर ही भाजप विरुद्धची लढाई म्हणण्यापेक्षा भाजपचं नाव बदनाम करणारे जे मंत्री या ठिकाणी सातारा सांगलीमध्ये काम करतात त्या मंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे. वातावरण या ठिकाणी चालू आहे सातारा आणि सांगलीमध्ये विशेषतः. ते वातावरण ठराविक भाजपच्या मंत्र्यांमुळे दूषित झालेलं आहे. खरं तर ही भाजप विरुद्धची लढाई म्हणण्यापेक्षा भाजपचं नाव बदनाम करणारे जे मंत्री या ठिकाणी सातारा सांगलीमध्ये काम करतात त्या मंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे. वातावरण या ठिकाणी चालू आहे सातारा आणि सांगलीमध्ये विशेषतः. ते वातावरण ठराविक भाजपच्या मंत्र्यांमुळे दूषित झालेलं आहे. खरं तर ही भाजप विरुद्धची लढाई म्हणण्यापेक्षा भाजपचं नाव बदनाम करणारे जे मंत्री या ठिकाणी सातारा सांगलीमध्ये काम करतात त्या मंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे. त्या निधीची उपलब्धता होत नाही, त्यांची कोणतीही कामं होत नाहीत. ही परिस्थिती झाली युतीतले दुसरे सदस्य आणि विरोधकांची. आज भाजपच्या नगरसेवकांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची काय अवस्था आहे. आज त्यांच्या वॉर्डामध्ये जरी काही फंड पडले तरी त्यांच्या वॉर्डामध्ये ते काम कोणी करावं, ते काम कसं असावं याविषयी त्यांना कोणताही अधिकार ठेवलेला नाही. केंद्रीय पातळीवरून सर्व अधिकार, सर्व टेंडर वाटले जातात आणि त्या टेंडरमध्ये जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं चुकीचं काम करत असेल आणि भाजपचा नगरसेवक जरी त्या कॉन्ट्रॅक्टरला काही अरेरावी करत असेल किंवा तू हे चुकीचं करतोय म्हणत असेल तरी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर सरळ मंत्र्यांना फोन लावतात आणि वरून त्या नगरसेवकांना झापलं जातं, त्यांची झाडाझडती घेतली जाते. त्यामुळे स्वतःच्या वॉर्डातली जी कामं आहेत त्या कामं सुद्धा चांगली व्हावीत म्हणून भाजपचे नगरसेवक सुद्धा आपल्या तिथल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला सांगू शकत नाहीत. अशी परिस्थिती आहे. एकंदरीत जे वातावरण या ठिकाणी चालू आहे सातारा आणि सांगलीमध्ये विशेषतः ते वातावरण ठराविक भाजपच्या मंत्र्यांमुळे दूषित झालेलं आहे. खरं तर ही भाजप विरुद्धची लढाई म्हणण्यापेक्षा भाजपचं नाव बदनाम करणारे जे मंत्री या ठिकाणी सातारा सांगलीमध्ये काम करतात त्या मंत्र्यांच्या विरोधात ही लढाई आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं मागच्या अनेक दिवसांपासून भाजपचं पक्षाचं नावही खराब केलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सुद्धा या मंत्र्यांमुळे खराब झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ही लढाई ही आमची त्या प्रवृत्ती विरोधात आहे आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की या सातारा आणि सांगलीमध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही अशा या प्रवृत्तीचा ऍक्च्युली खूप त्रास होतो आणि त्यामुळं हे लोक सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील आणि भाजपचे असू द्या किंवा महाविकास आघाडीचे असू द्या किंवा इतर त्यांच्या मित्रपक्षांचे नगरसेवक असू द्या, सर्वच लोक या ठराविक मंत्र्यांना त्रासलेले आहेत आणि ते सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहतील ठामपणे असा मला पूर्ण विश्वास वाटतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विजय हा नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा होईल यात मला शंका नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडीतले तिन्ही सदस्य काँग्रेस, शिवसेना, उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या तिन्ही पक्षांचे नेत्यांची संपूर्ण फळी माझ्यासाठी या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सर्वांच्या साथीनं आम्ही हा विजय सुखकर करू असा मला पूर्ण विश्वास आहे.